थोडंसं साईडला जावं लागलं. सांगलीचे नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार सन्मान्य विशाल पाटील आपली गाडी आहे ना, आम्ही दोघांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आम्ही भेट घेतली. काँग्रेस कमिटीचे ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि देशाच्या लोकसभेचे खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय KC वेणुगोपाल साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या सर्वांच्याच नेत्या आणि मार्गदर्शिका आमच्या तरुण पिढीचे हृदय सम्राट आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींची आज आम्ही भेट घेतली आणि मला आपल्या सर्व लोकांना सांगण्यास आनंद होतो की सांगलीचे खासदार सन्माननीय विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता. तिच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं. पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे. धन्यवाद. परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल हवाला घेऊ. ठीक आहे, मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला, आज 6 तारीख आहे, इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचं सहयोगी सदस्य काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला समर्थन दिलेलं. मला वाटतं यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला. चंद्रहार पाटील यांचं असं म्हणणं आहे की आज तुमची वेळ होती. मला असं वाटतं की एक मिनिट, मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे, महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि इंडिया अलायन्सला समर्थन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.